आज राज्य सरकार केंद्र सरकार वतीने आदिवासी बांधवांच्या सुख सुविधांकरिता अनेक महत्वाकांक्षी योजना लागू करण्यात आल्या आहेत. सर्वात जास्त निधी हा आरोग्य विभागावर केला जात असतो. मात्र रुग्णवाहिकाच उपलब्ध न होऊ शकल्याने आई वडिलांवर दोन्ही लहान मृतक मुलांना खांद्यावर घेऊन गावाकडे तब्बल 30 किलोमीटर अंतरपर्यंत पायपीट करण्याची वेळ आली आहे. आई वडिलांनी डोळ्यातील अश्रू वाहत अखेर गाव गाठले. उशीर झाल्याने मनाला वेदना देत आपल्या मुलांना अखेरचा निरोप देण्यात आला. ही मनाला चटके देणारी आणि रोष निर्माण करणारी घटना गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आदिवासी गावात घडली आहे. देशात केंद्र सरकारसह राज्य सरकार अनेक हितकारक योजना लागू करीत आहेत. अशात राज्य सरकार वतीने अनेक महत्त्वाच्या योजना लागू करून नागरिकांना सुख सुविधा सुद्धा उपलब्ध करून देत आहेत. असे असताना देखील एका दाम्पत्यावर आपल्या दोन्ही मृत पावलेल्या मुलांना खांद्यावर उचलून तब्बल 30 किलोमीटर दूर गावाकडे पायी जाण्याची वेळ आल्याची धक्कादायक घटना विदर्भातील गडचिरोली या जिल्ह्यातील आदिवासी गावात घडली. गडचिरोली जिल्ह्यात असलेल्या अहेरी या आदिवासी गावात राहणारे रमेश वेलादी यांच्या 6 वर्षीय बाजीराव रमेश वेलादी आणि 3 वर्षीय दिनेश रमेश वेलादी या दोन्ही मुलांना ताप आल्याने रुग्णालयात नेत असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. डॉक्टरांनी दोघांना तपासून मृत घोषित केलेत. मात्र आता दोन्ही मुलांना गावात नेऊन अंतिम संस्कार करायचे ठरविले. मात्र या दरम्यान रुग्णालय वतीने अँब्युलन्स उपलब्ध न झाल्याने अखेर आई वडिलांनी दोन्ही मृत मुलांना घेऊन खराब रस्त्याने तब्बल 30 किलोमीटर अंतरापर्यंत पायी जाण्याची वेळ आली. रस्त्याने जाताना आपल्या खांद्यावर मृत पावलेल्या मुलांना पाहून आई वडील हुंदके देत अनेक तासपर्यंत जंगल मार्गाने खराब रस्त्याने अश्रू वाहत गावापर्यंत दाखल झालेत. ही घटना आपण ऐकली तर खरंच प्रत्येकाच्या मनाला चटके देणारी ही घटना आहे. घर गाठण्यास बराच वेळ निघून गेल्यावर अखेर सकाळी आई वडिलांनी आपल्या मायेच्या आणि लाडक्या दोन्ही लहान मुलांवर अंतिम संस्कार करून अखेरचा निरोप देण्यात आला. याबाबत रुग्णालयातील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रताप शिंदे यांना विचारले असता दोन्ही मुलांना ताप आला होता. मात्र त्यांना आधी रुग्णालयात नेण्याऐवजी एका वैद्याकडे नेण्यात आले. त्यानंतर रुग्णालय येण्याआधी दोघांचा मृत्यू झाला होता, अशी माहिती स्पष्ट करण्यात आली. या घटनेत आता चौकशी समिती नेमण्यात येईल, अशी माहितीही स्पष्ट केली. तर दुसरीकडे मृतक मुलांचे वडील रमेश वेलादी यांना विचारले असता रुग्णालयातून घरी जाण्यासाठी रुग्णालय वतीने अँब्युलन्स उपलब्ध करून दिली नाही. त्यात खासगी अँब्युलन्स नेण्यासाठी पैसेच नव्हते. या व्यतिरिक्त गावात जाण्यासाठी रस्ता खराब असल्याने अँब्युलन्स येण्यास तयार होत नाही, अशीही माहिती स्पष्ट केली. घडलेली घटना मात्र आजच्या आधुनिक तंत्रयुगात माणुसकीला चटके देऊन जाणारी घटना आहे. प्रगतशील देशात आणि महाराष्ट्रातील विदर्भात अशी हृदयकारक घटना घडणे म्हणजेच मनात चीड निर्माण करणारी घटना आहे.